देवेंद्र फडणवीस इतक्या नीच स्तरावरती अख्ख्या देशाचं राजकारण नेऊन ठेवलं, राज्याचं राजकारण नेऊन ठेवलंय. हिरव्या मिरचीला 0% जीएसटी, लाल मिरचीला 18% जीएसटी. तर बावळ हिरवीचीच लाल होते. तो पंतप्रधान 2014 नंतर सायन्स काँग्रेस झाली बंगलोरमध्ये, वैज्ञानिकांची राष्ट्रीय परिषद. त्या परिषदेमध्ये भाषण करतो की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे. आणि त्या वैज्ञानिकांपैकी एक जण उठून म्हणत नाही की बिंडोका कमीत कमी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हण, तो वेगळा ऑर्गन लावलाय, प्लास्टिक सर्जरी काय म्हणतो. आज इलेक्ट्रोल बॉन्ड हे त्या एक्स्टॉर्शनचंच एक वैधानिक स्वरूप देऊन चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे गँगस्टर सारखं आहे की ज्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय हे त्या गँगचे गँग मेंबर्स आहेत. इलेक्ट्रोल बॉन्डचं आपण बघितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्विस बँकेचा डेटा देणार होता, स्टेट बँकेचा डेटा द्यायला तयार नाही. स्टेट बँक सांगते आम्हाला 30 जून पर्यंत हवं मुदत, आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं नाही उद्या द्या, त्याला दुसऱ्या दिवशी दिला जातो. आणि लोयांच्या बाबतीमधला गुन्हेगार खूप पॉवरफुल आहे हे त्या सिव्हिक सोसायटीला समजत होतं. त्यामुळे 600 शहरांमध्ये मेणबत्त्या लागल्या निर्भयाच्या वेळेला. लोयांच्या वेळेला एकाही शहरात एकही मेणबत्ती लागली नाही. असा एकंदरीत माहोल काय झालेला आहे. कहो तो डरो कि हाय ये क्यों कह दिया, न कहो तो डरो कि पूछेंगे चुप क्यों हो, सुनो तो डरो कि अपना कान क्यों दे दिया, न सुनो तो डरो कि सुनना लाजमी तो नहीं था, देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी यह ना हो, न देखो तो डरो कि गवाही में बयां क्या दोगे, सोचो तो डरो कहीं चेहरे पर वो छलक ना आए, न सोचो तो डरो कि कहीं कुछ सोचने को देना दे, पढ़ो तो डरो कि पीछे से कोई झांक तो नहीं रहा, न पढ़ो तो डरो कि तलाशेंगे क्या पढ़ रहे हो, लिखो तो डरो कि उसके कई मतलब लग सकते हैं, न लिखो तो डरो कि नई इबारत सिखाई जाएगी, डरो तो डरो कि कहेंगे डर किस बात का, न डरो तो भी डरो क्योंकि हुक्म होगा डर. आणि असं जर सगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर मग स्वाभाविकपणे न घाबरणं हा एकमेव त्याच्यावरती उपाय आहे. कारण घाबरलो तर त्यांना हव्या असलेल्या सापळ्यात आपण चालून जाणार आणि त्यांना यशस्वी करणार. त्यांना यशस्वी करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या मनामध्ये असलेल्या भयाचा असेल. त्यामुळे ते पहिले नसायला हवं, कारण ते त्यांना अयशस्वी करण्यासाठी टाकलेलं माझं पहिलं पाऊल असेल की मी स्वतः निडर बनेन. आणि म्हणून हे खूप आवश्यक आहे की पहिल्यांदा तर आजची परिस्थिती काय आहे हे समजणं. आणि म्हणजे ही सुरुवात आज झालेली आहे अशातलाही भाग नाही, 2014ला सुरुवात झाली अशातलाही भाग नाही. अगदी रिसेंट म्हणजे 2012ला हे सगळं अण्णा हजारेंचं आंदोलन जे सुरू झालं, म्हणजे मला आठवतं 2014ला फेब्रुवारी महिन्यामध्ये मी गुजरातमध्ये जाऊन 3-4 महिने त्यावेळेला तिथं राहिलो होतो. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ती पब्लिश स्टोरी झाली होती, मास्क ऑफ द मॅस्कॉट अँड सिक्रेट्स ऑफ द एम्पायर या नावाने द वीक मॅगझिन मध्ये, ज्यात मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या 1,80,000 कोटी रुपयाचे भ्रष्टाचार. मी मगाशी मिलिंद सरांशी बोलत होतो, माझ्याकडे त्यांचा एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नवसारीच्या सभेमध्ये ते बोलतायत आणि बोलायला सुरुवात करतानाच त्यांनी असं सांगितलं की नवसारी के किसान मेरे पास आए थे और मुझे कह रहे थे कि हमारे घरों में पानी नहीं आ रहा है, लेकिन भाइयों बहनों आपको पता नहीं है गुजरात सरकार क्या कर रही है. 6 महीने बाद जब आप अपने नल की चकली घुमाओगे तो आपके घर में नल में पानी नहीं पेट्रोल आएगा और गुजरात का किसान वो पेट्रोल ड्रम में भर के डॉलर में दुबई के मार्केट में बेचेगा. हे भाषण आहे. आणि हे अशा पद्धतीने अत्यंत निर्बुद्ध असं केलेलं भाषण आणि समोर बसलेले सगळे बुगू बुगू बैलासारखे माना डोलवत आहेत, अशी ती एक हिप्नॉटिक सिच्युएशन क्रिएट झालेली होती.
आणि ते सगळे भ्रष्टाचाराचे कागदोपत्री म्हणजे GSPC गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन त्यांनी स्थापन केलं, त्यात 25,000 कोटीचा घोटाळा. तो जो रिव्हरफ्रंट बनवलं, त्या रिव्हरफ्रंट बनवण्यासाठी युनियन बँकेकडून 989 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. ते कर्ज घेण्यासाठी गुजरातमध्ये असलेल्या सरदार पटेलांच्या नावावरच्या सर्व संस्था काय म्हणतो आपण गहाण ठेवल्या, मॉर्गेज केल्या. म्हणजे सरदार पटेल स्टेडियम, सरदार पटेल भवन, सरदार पटेल सदन, सरदार पटेल मेमोरियल, या चारही सरदार पटेलांच्या नावाच्या संस्था, ज्याच्यामध्ये एक अहमदाबाद महानगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि दुसरी गुजरात विधानसभेची बिल्डिंग आहे. हे सर्व गहाण ठेवलं. हे 989 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. त्यातून एक अत्यंत अनप्रोडक्टिव्ह प्रोजेक्ट उभं केलं, रिव्हरफ्रंट. तिथं काही तिकीट लावून लोक जात नाहीत आणि त्या कम्प्लिटली अनप्रोडक्टिव्ह. आज ते संपूर्ण कर्ज थकलेलं आहे आणि युनियन बँकेने नोटिसेस काढलेल्या आहेत जप्तीच्या या चारही ठिकाणांवरती. तर अशा पद्धतीने हे सगळं केलं. आपण फक्त ते रिव्हरफ्रंट एकदा बघितली. जेव्हा शी जिनपिंग आले होते त्यावेळेला झोपाळ्यावरती दोघं जण कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ घ्या असं ते चालू होतं. तर तेव्हा फक्त आपण ते बघितलं रिव्हरफ्रंट. अदरवाईज त्या रिव्हरफ्रंटचा काहीही उपयोग नाही. ना गुजरातला आहे, ना अहमदाबादला आहे, ना कशालाही आहे. पण असे अनप्रोडक्टिव्ह प्रोजेक्ट ही खूप त्या ठिकाणी केली. जमिनी ज्या दिल्या म्हणजे कच्छच्या वाळवंटामध्ये सॉल्ट पॅन्सच्या ज्या जमिनी आहेत, 1,58,000 एकर जमीन 150 रुपये वार्षिक लीज रेंट वरती व्यंकय्या नायडूंच्या जावयाला दिली. आता लक्षात घ्या, 150 रुपये म्हणजे 1.5 लाख पैसे. 1.5 लाख पैशात 1,58,000 एकर जमीन म्हणजे एकरी 1 पैसा पण नाही. कारण त्यावेळेला व्यंकय्या नायडू त्यांचे ऑल इंडियाचे अध्यक्ष होते आणि यांच्या ऍस्पिरेशन्स, आकांक्षा जन्माला यायला लागलेल्या होत्या आणि मग त्यासाठी म्हणून ही तिथं सुरुवात केली. तर आज आपण जे पाहतोय ते क्रोनी कॅपिटलिझमही काही नवीन नाहीये. सोहराबुद्दीनचा वापर गुजरातमध्ये ज्या खंडण्या गोळा करण्यासाठी केला जात होता आणि ज्यावेळेला तो आपण असं त्याला म्हणतो की अ मॅन हू न्यू टू मच असा जेव्हा बनला त्यावेळेला त्याला मारलं गेलं. आज इलेक्ट्रोल बॉन्ड हे त्या एक्स्टॉर्शनचंच एक वैधानिक स्वरूप देऊन चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे गँगस्टर सारखं आहे की ज्याच्यामध्ये ईडी आणि CBI हे त्या गँगचे गँग मेंबर्स आहेत आणि त्यातून हे अख्खं एक्स्टॉर्शन नेटवर्क चालवलं जातं. आणि या इतक्या बेशूट वातावरणाला ज्यावेळेला सुरुवात होत होती त्यावेळेला ते आंदोलन सुरू झालं. मग ते मी ही ज्यावेळेला मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यात स्टोरी आली, मार्च महिन्यामध्ये दुसरी स्टोरी केली होती फॅमिली प्लॅन नावाची, की RSS फॅमिलीचा प्लॅन काय. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा म्हणजे मी यांना का या सगळ्या लोकांना लो IQ बुलडोजर म्हणतो, तर मी मागो वैद्यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यावेळेला त्यांचं वय होतं 92 आणि संघाचे एकदम वरिष्ठ असे ते नेते. तर नागपूरला त्यांची मुलाखत घेतली. त्यांना मी म्हटलं की तुम्हाला काय हवंय, तर ते म्हटले हिंदू राष्ट्र. तर म्हटलं म्हणजे काय, तर म्हणजे जिथं फक्त हिंदू असतील आणि हिंदूंचं कल्याण होईल. म्हटलं मग असं समजा की उद्या या देशामध्ये हिंदू सोडून दुसरं कोणीच नाही, मग या हिंदूंच्या कल्याणासाठी तुमच्याकडे काय योजना आहे. ते आर्थिक असेल, त्यांचा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी तुमच्याकडे योजना काय, ती बनवता येईल की म्हणे. तर म्हटलं कधी बनवणार, 90 वर्ष झाले ना तुमच्या संघटनेला, अजून तुम्ही ती बनवली नाही. म्हटलं तुमच्या मनात अशा तर काही कल्पना नाहीत ना की हिंदूंसाठी वेगळ्या नोटा छापायच्या, इतरांसाठी वेगळ्या छापायच्या, त्याचाही विचार करता येईल म्हणे. कपाळालाच हात लावला. आता या लेवलला गोष्टी होत असताना मग ती निवडणूक झाली. मला आठवतं सीताराम येचुरींनी, ते मी ज्यावेळेला गुजरात मॉडेल अख्खं त्यात एक्सपोज केलं तेव्हा येचुरींनी हिंदुस्तान टाइम्स मध्ये एक 8 कॉलमचा हाफ पेज आर्टिकल लिहिलं होतं आणि पहिला पॅरेग्राफ होता की गुजरात मॉडेल समजून घ्यायचं असेल तर निरंजनची ती स्टोरी वाचा द वीक मॅगझिन मध्ये. आणि पण झालेलं असं होतं की अख्ख्या देशावरती एक पट्टी डोळ्याला त्याच्या बांधली होती, बुद्धीला बांधली होती. आणि मुंबईच्या प्रेस क्लब मधले पत्रकार मित्र, सहकारी हे माझी चेष्टा करायचे की तू एकटा वेडा आहेस, सगळ्यांनी त्याची पालखी उचलली आहे, तू त्याच्या विरोधामध्ये बोलतोय, लिहितोय, हे काय करतोयस. आणि निकाल लागले त्या दिवशी सगळेजण चेष्टा करत होते. सुदैवाने म्हणजे माझं सगळं ते पालन पोषणच असं झालं की मला असं
निराशा बिराशा असल्या प्रकार कधी येत नाहीत. त्यामुळे मी तिथून उठलो, मी मुंबई विद्यापीठामध्ये गेलो. डॉक्टर विवेक बेलेकर सायकोलॉजी डिपार्टमेंटला आहेत, माझे मित्र आहेत. तर मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं की मला तू सायकोलॉजिकल अनालिसिस सांग, लोकांनी या मोरानला का निवडलं. तर तो मला असं म्हटला की आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांतर्फे लोकांच्या म्हणजे पब्लिक डिस्कोर्समध्ये असलेले विषय हे पीस, प्रॉस्पेरिटी, प्रोग्रेस, डेमोक्रेसी, इक्वॅलिटी, जस्टिस याच गोष्टी होत्या. आणि या सगळ्या फेमिनिन व्हॅल्यूज आहेत ज्यांना कधीही हरवता येत नाही. कारण या फेमिनिन व्हॅल्यूज या शाश्वत मूल्य आहेत. यांना हरवता येत नाही, यांना डिस्क्रेडिट करावं लागतं, यांना बदनाम करावं लागतं. आणि पहिल्या यांना बदनाम करण्याची एक मोठी कॅम्पेन चालली जी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बाबतीत होती. अण्णा ज्या वेळेला रामलीला मैदानावर बसणार होते आणि जंतर मंतरचं आंदोलन आधी झालं होतं, त्यावेळेला मी त्यांची मुलाखतही घेतली होती किरण बेदींच्या बंगल्यामध्ये बेसमेंटला. जो बंगला किरण बेदींनी त्यांच्या एनजीओच्या नावावर प्लॉट अलॉट करून घेतला आणि तिथं 3 मजली बंगला बांधलाय. तर तिथं त्यांची मी बेसमेंटमध्ये मुलाखत घेतली. आणि अण्णांना मी पहिले विचारलं की मी, कारण आणि दुसरी अशी गोष्ट होती की मी त्यांना ओळखून होतो. मी नाशिकमध्ये नेटवर्क एटीनचा ब्युरो चीफ म्हणून काम करत होतो उत्तर महाराष्ट्राचा. त्यामुळे त्यांचे सगळे कारनामे माहिती होते. आणि मग त्यांची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी ट्रेनने आलो दिल्लीला आणि येत असताना ठिकठिकाणी स्टेशनवरती लोक चढत होते, उतरत होते. अनेकांनी टोप्या घातलेल्या होत्या. सगळ्या जणांच्या त्या टोप्यांवरती मैं अण्णा हूं, आय एम अण्णा असं लिहिलेलं होतं. तर तुम्ही देशभरामध्ये किती टोप्या वाटल्या? तर ते म्हणे की आम्ही एकही नाही वाटली, ठिकठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने छापून घेतले. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं मला एक सांगा, ही स्वयंस्फूर्तता जी आहे, ही स्फूर्ती आहे, ही एकजिन्सी कशी झाली? तर म्हणे म्हणजे काय? तर म्हटलं सगळ्यांच्या टोपीवरती डाव्या बाजूला मैं अण्णा हूं, उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये आय एम अण्णा, सगळे फॉन्ट सेम, फॉन्ट साईज सेम, शाईचा कलर सेम, सगळं सेम. इतकी युनिफॉर्मिटी कशी आली या उत्स्फूर्ततेमध्ये? मग ते म्हणे, आणि अरविंद बाजूलाच बसलेला होता. तर म्हणे अरविंद मला सांगत होता कोणीतरी 6 कोटी टोप्या डोनेट केल्या. तर म्हटलं अण्णा तुम्ही रोज घालता टोपी? अनेक अर्थांनी. तर ते म्हणे की हो. म्हटलं मग एक टोपी दोन्ही साईडला प्रिंट करून देशभरात डिस्ट्रीब्यूट करायची, याची 20 रुपये किंमत जर पकडली तर हे 125 कोटी रुपये कोणी दिले? आणि त्यांनी दिले ते तुमच्या वेबसाईटवर का नाही? मला तुझ्याशी बोलायचं नाही. म्हटलं चालेल, नो प्रॉब्लेम. चालू इंटरव्ह्यू मधून ते उठले. मग त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही देता का? तर म्हणे हो देतो. तर म्हटलं की तुम्ही स्वतः ब्युरोक्रॅट राहिलेला आहात, व्ही.के. सिंग होते, किरण बेदी होत्या. तर म्हटलं तुमचा हा जो लोकपाल आहे हा कोण असणार आहे? तर म्हणे म्हणजे काय? तर म्हटलं म्हणजे तो लेजिस्लेचरचा पार्ट असेल, एक्झिक्युटिव्हचा असेल का ब्युरोक्रेसीचा असेल, आपला ज्युडिशियरीचा असेल? तर म्हणे एक्झिक्युटिव्ह असेल, ही विल बी अन अपॉइंटेड पर्सन. तर म्हटलं मग तुमची अशी इच्छा आहे की देशाचा पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा चीफ जस्टिस हे दोघ जण या लोकपालच्या अँबिट मध्ये यावेत? तर म्हणे हो. तर म्हटलं म्हणजे तुम्हाला एक्झिक्युटिव्हच्या अंडर लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी आणायची आहे? तर म्हणे हो. म्हटलं पण संविधानात अशी काही तरतूद नाहीये. संविधान म्हणतं की लेजिस्लेचर सुप्रीम, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायला लागेल. तर म्हणे हो मग करावं, मनमोहन सिंगांचा प्रॉब्लेम येतो. तर म्हटलं हो पण कशी होते? म्हटलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. म्हणे 3/4 मेजॉरिटीने. म्हटलं 3/4 मेजॉरिटी दोन्ही सभागृहांमध्ये ना, लोकसभा आणि राज्यसभा? हो म्हणे. म्हटलं मग ती इच्छा असेल तरी युपीए कडे नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे ना. 3/4 मेजॉरिटी लोकसभेत पण नाहीये आणि राज्यसभेत पण नाहीये. तर म्हणे हो माहिती आहे. म्हटलं मग तुम्हाला जर माहिती आहे की इच्छा असूनही ते हे करू शकणार नाहीत, हा रस्त्यावर तमाशा का करताय सगळा? यासाठी करताय का की तुम्हीही एक्झिक्युटिव्हचा एक पार्ट होते आणि आता तुम्हाला त्या अख्ख्या एक्झिक्युटिव्हला सगळ्यांच्या उरावरती आणून बसवायचा आहे? तोही चिडला माझ्यावरती, मला नाही बोलायचं म्हणे. म्हटलं बरं बस नका बोलू. प्रॉब्लेम हा आहे की त्याही वेळेला सर्व प्रसार माध्यम काय कव्हर करत होती? तर माहोल काय आहे, रामलीला मैदानावरच्या त्या माहोलला, की मेरे देश की धरती सोना उगलेवरती लोक नाचतायत, सुषमा स्वराज नाचतायत, राजनाथ सिंग येऊन कसं बसं नाचायचा प्रयत्न करतोय, हेच सगळं चाललेलं होतं. याच्या पलीकडे कोणी त्या कंटेंटच्या डेप्थ मध्ये जायला तयार होतं का? अख्ख्या देशभरातलं एकही प्रसार माध्यम नाही. आणि सगळ्यांनी याला दुसरा गांधी म्हणायला सुरुवात केलेली होती.
त्या काळामध्ये त्यांना देशभरातली सर्व अवॉर्ड्स दिली गेली. म्हणजे आज हा फॅशिझम जर आलेला असेल तर तो हा फॅशिझम या अण्णा हजारेच्या खांद्यावरून आपल्या उरावर बसवलाय. आणि मग त्याबद्दल काय? आणि त्यावेळेला सगळी प्रसार, मी चॅनलमध्ये काम केलेलं आहे. IBM लोकमतला वाढदिवसाचं बिलबोर्ड जर असेल 10 सेकंदाचं, अमुक अमुक गल्लीतल्या नेत्याचा वाढदिवस, खाली चंग्या मंग्या बंग्या सगळ्यांच्या शुभेच्छा, असं एक 10 सेकंदाचं बिलबोर्ड असेल तर त्याला 11,000 रुपये चॅनल घ्यायचं. इथं एका माणसाचं आंदोलन हे 24 तास 365 दिवस चालवावं असं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात होतं. त्याच्याच अनुषंगाने सगळे कार्यक्रम केले जात होते. म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टी होत्या. ते मला म्हटले होते अण्णा की मी चिदंबरमशी चर्चा केली, मी प्रणव मुखर्जींची चर्चा केली. तर म्हटलं कुठल्या भाषेत? तर म्हणे म्हणजे, म्हटलं त्यांना मराठी येत नाही आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही, तुम्ही कुठल्या भाषेत चर्चा कुठल्या भाषेत केली? पण खुशाल गुमराह बनवा करायचं. आणि मग मी त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं. मला माहिती होतं कारण ते काय. ते नगरला आले जंतर मंतर नंतर, त्यावेळेला मी त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं. सरदारजीच्या वेशात त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं माझ्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून मी 5 लाख रुपये गोळा केलेत, इंडिया अगेन्स्ट करप्शनला डोनेशन द्यायचं. तर ते म्हणे द्या. सुरेश त्यांचा तो आठारे म्हणून त्यांचा PA होता, त्याला सुरेश त्याला बोलवलं, हे घे म्हणे यांच्याकडून पैसे. तर म्हटलं अण्णा 16 जणांकडून मध्ये पैसे गोळा केलेले, 16 रिसीट द्याल का एकच द्याल? तो सुरेश पठारे मला म्हटला कि अण्णा जी का नियम है कि 1000 रुपए के ऊपर अगर डोनेशन होगा तो किसी को भी रसीद नहीं मिलेगी. त्यांच्या समोर. बरं, स्टिंग ऑपरेशन केलं म्हणजे मी काही हिडन कॅमेरा लावला होता असं नाही, माझ्या गळ्यात कॅमेरा अडकवला होता. गळ्यात ते पण फोटो आहेत की मी गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांच्याशी बोलतोय. तर ते मला म्हणे की हाँ, हम सामाजिक कार्यकर्ताओं के कपड़ों को जेब नहीं होती, हमें दूसरों की जेब में हाथ डालना पड़ता है. तो बोला ठीक है, हम तो देने के लिए आए हैं, लेकिन आप अगर रसीद नहीं दोगे तो वो काला धन बन जाएगा और मेरे दोस्त और रिश्तेदार कहेंगे कि तू खा गया पैसा. तो वो तुम्हारी विश्वसनीयता का सवाल है. तो मतलब मेरी विश्वसनीयता पर सवाल उठेगा क्योंकि आप रसीद नहीं दे रहे हो. तो आप ये क्यों कर रहे हो? तो हम तो नहीं देंगे. जंतर मंतर पे 1 दिन में 1.5 करोड़ रुपया इकट्ठा किया, किसी को रसीद नहीं दिया. आणि हे मी गेलो होतो कारण मला हा कॉन्फिडन्स होता की हे असंच मॉडेल आहे. मी अनेक अख्खा नगर जिल्ह्यामधला वाळू माफिया कोण चालवतं हे माहिती होतं. त्यांचं लग्न झालेलं आहे, लग्नाचं माझ्याकडे लिटरली पत्रिका आहे. आणि रामलीला मैदानावरती हा माणूस उभा राहून सांगतो की मी 10 बाय 10च्या खोलीत राहतो आणि ब्रह्मचारी आहे, आता ब्रह्मचार्याचं तेज बघायला मिळेल सरकारला. तर काय थापा. मिलिटरीचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे, सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी माझ्याकडे. आणि मग हे सगळ्याच्या आधारावरती मी स्टोरी जाहीर केली होती की गोविंदभाई श्रॉफ पासून मेधा पानसरेंपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी पर्यंत सगळे जणांनी यांच्याबरोबर कधी ना कधीतरी आले आणि सगळेजण यांच्यापासून दूर झाले. याचं सर्वात उत्तम कारण त्यांनाच माहिती आहे अण्णा की का दूर झाले. बाबा आढाव असतील सगळेजण. आणि हेच टीम अण्णाचं होईल हे त्याही वेळेला दिलं होतं. मग हे सगळ्या 2 इंटरव्ह्यूज वगैरे अख्खं द वीक मध्ये पब्लिश करून झालं. म्हणजे खूप चिडले ते आल्यावरती. तो अख्खा व्हिडिओ त्यावेळेला आपला तो साताऱ्याचा तो झी मध्ये अनेक वर्ष होता, नाही सातारा म्हणजे लोकल साताऱ्याचा नाही, मूळचा साताऱ्याचा. तर तो त्यांनी तो झी 24 तास वरती मला म्हटलं की आपण शो करू आणि मी हा व्हिडिओ लावतो अख्खा स्टिंगचा. त्याने तो व्हिडिओ लावला आणि अण्णा रामलीलावरती लाईव्हला, मी त्यांच्या स्टुडिओतून लाईव्हला. अण्णा म्हणे की ये पीली पत्रकारिता करता है, इसने मुझे फंसाया है, ये अलग भेष पहन के आया था और मुझे मालूम नहीं ये पत्रकार है, तो इसने पीली पत्रकारिता की है, इसको 4 साल जेल में रखो. तो म्हटलं अण्णा वीडियो अगर झूठ निकला तो 4 साल के लिए मुझे जेल में मत रखो, मुझे रामलीला मैदान पे फांसी दो. लेकिन अगर ये सही निकला तो आपको भी रामलीला मैदान पे ही फांसी लेनी होगी, क्योंकि मैंने सिर्फ आपको फंसाया है, आप पूरे देश को फंसा रहे हो. पण ते दुसरा गांधी अण्णांचं आंदोलन ते सगळं त्या फेमिनिन व्हॅल्यूजला डिस्क्रेडिट बदनाम करण्यासाठी इतक्या
प्रचंड करोडो रुपयाचा इन्व्हेस्टमेंट लावून ते खर्च केला गेला. नंतर ते सगळं आलं, विवेकानंद फाउंडेशननी ते कसं केलं होतं, अजित डोवल त्यावेळेस त्याचा प्रमुख होता, त्यातून हे अख्खं घडवलं गेलं वगैरे वगैरे, ते सगळं झालं. पण किती उंचावरती नेऊन ठेवलं होतं ते त्या काळात. ती इतकी उचललेली पालखी होती की ती खाली ठेवणं अशक्य झालेलं होतं ज्यांना कळत होतं त्यांना सुद्धा. पण त्यातून हे बदनाम केलं गेलं आणि मग फेमिनिन व्हॅल्यूज डिस्क्रेडिट झाल्या आणि मग हे निवडून आले. आणि विवेक बेलेकर मला म्हटला की आता जर का कारण याच्या अगेन्स्ट एकदा बदनाम झाल्यानंतर मस्क्युलिन इमेज प्रोजेक्ट केली गेली, ज्याच्यामध्ये 56 इंच का सीना, लाल आंख दिखाएंगे, एक के बदले 10 सिर काट के लाएंगे, हा अख्खा मस्क्युलिन अजेंडा याच्यातून प्रमोट केला जात होता. तो लोकांनी ऍक्सेप्ट केला आणि लोकांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर साहजिकच 2014ला जे काय ते वावटळ आली त्यात ते निवडून आले. आता जर का या मस्क्युलिनिटीला हरवायचं असेल तर पुन्हा सातत्याने वाटेल ती किंमत चुकवून त्या फेमिनिन व्हॅल्यूज बद्दलच आग्रहाने बोलत राहायला पाहिजे. तोच एकमेव मार्ग आहे. एक ना एक दिवस लोकांचे डोळे उघडतात की नाही, शाश्वत हेच आहे. हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. द्वेषाचं मरण अटळ आहे. पण जितक्या आग्रहाने आपण या शाश्वत मूल्यांबद्दल बोलू तितक्या लवकर त्या द्वेषाचं मरण येईल. आणि त्यासाठी जी किंमत असेल ती ऑफकोर्स चुकवायला लागेल, त्यापासून कोणीच वाचू शकणार नाही, पण ते करावं लागेल. आणि मग त्यानंतर ही जी काही 10 वर्ष झाली, ही 10 वर्ष तर आपण बघतोच आहे. म्हणजे 2014ला अच्छे दिन आएंगे असं सुरुवात केली होती, सबका साथ सबका विकास. मग आपल्याला कळलं की नाही बाबा, लुच्चे दिन आले, अच्छे नाही आले. मग राष्ट्रीय सुरक्षा 2019ला पुलवामा, बालाकोट, मग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय झाला. आता 2024ला राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बोलू शकत नाही, कारण चीन 2200 चौरस किलोमीटर आतमध्ये घुसलंय. त्यामुळे आता त्याच्याबद्दलही बोलता येत नाही. मग आता काय? मग आता मुस्लिम, आता राम. मोगलांनी आपल्याला शेकडो वर्ष लुटलं. मला एक जण सांगा, म्हटलं तुझ्याकडे होतं काय लुटायला? तुझ्याकडं किंवा माझ्या बापाकडं होतं काय लुटायला आपल्याकडे? म्हटलं शेती करत होते, शेतमजूर होते, कुठेतरी कामगार होते, असंच होतं ना म्हटलं त्यावेळेचं स्टेटस. होतं काय आपल्याकडे लुटायला? हो, लुटण्यासारखी संपत्ती होती मंदिरांमध्ये आणि ती लुटली. आणि अशा मंदिरांची संपत्ती लुटली ज्या ठिकाणी प्रवेश करायला या देशातल्या 90% लोकांना परवानगीच नव्हती. पाऊल पण टाकण्याची परवानगी नव्हती त्या मंदिरांमध्ये. ती मंदिरं लुटली, त्यांचे पैसे लुटले गेले जे आपल्याच शोषणातून कमावले होते. आणि मग ते लुटले गेल्यानंतर ते ज्या वेळेला अस्वस्थ झाले तेव्हा त्यांना आता पुन्हा तुमचाच वापर करायचा आहे. हे आता रामाचं जे झालं होतं, आमच्या म्हणजे मी जिथे राहतो होतो ती साधारण 213 फ्लॅट्सचं ते आहे कॉम्प्लेक्स. माझं रेंटेडच आहे, पण ते तिथं आहे. आणि हे आले सगळे यात्रा मित्रा घेऊन, रथ बॅनर लावलेला मोठा, अक्षता वाटण्याचा कार्यक्रम. तर मी खालती गेलो, मी गेटवरच त्यांना अडवलं, म्हटलं आज मी कोणी यायचं नाही. म्हणे का बरं? तर म्हटलं हे अक्षता काय आहे? अक्षता म्हणजे काय? म्हणे त्यांनी असं हातात दाखवलं मला, हे बघा तांदूळ. तर म्हटलं तांदूळ म्हणजे अक्षता, अक्षता लिहिलंय. म्हटलं तू अक्षता म्हणजे काय? ज्याला क्षती नाही तो तांदूळ, ते अक्षय, म्हणून ते अक्षता. याला काय म्हणतात? हे अक्षता जे काय आहे ना ते घेऊन ये. अक्षता नको. तो म्हणे का बरं इथं यायचं नाही? पण तो म्हटलं नाही जा, म्हणे आपलं नाशिकचं रामायणातलं महत्व आहे. म्हटलं अनन्य साधारण आहे. भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं सीतेचं, त्यामुळे नाशिकचं महत्व अनन्य साधारण आहे. आता म्हटलं तू विषय काढलाय तर मला सांग तरी झालं कसं काय? कारण तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता. ओलांडून कोणी आतमध्ये आलं तर जळून जाईल, मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर. म्हटलं का बरं गेली? तिला तर बजावलं होतं. तर म्हणे नाही, ती रावणाला भिक्षा द्यायला गेली. म्हटलं ज्याची लंका सोन्याची त्याला भिक्षा द्यायला गेली? तर म्हणे तो साधूच्या वेशात आला होता. तर म्हटलं मग बाबा, लहानपणी आपण बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो काहीतरी बोध घेण्यासाठी. रामायणातला पहिला बोध हा की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि म्हणून रामांनी रावणाला हरवल्यानंतर अयोध्येला परत गेला, त्यावेळेला रावण जाळायला सुरुवात केली. प्रजेला सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय. आणि आज तेच होतंय ना म्हटलं.
तेच साधूच्या वेशातले फसवतायत ना. तू कधी शहाणा होणार म्हटलं, मला सांगतो नाशिकचं महत्व. तर तू कधी म्हटलं याच्यातून शहाणा होणार आहेस? मग म्हणे की हे झेंडे घ्या, ज्यांना त्यांच्या गॅलरीत लावायचे असतील त्यांनी लावायचे. म्हटलं कुठला झेंडा आहे? रामाचा झेंडा आहे. म्हटलं रावणाचा कुठला होता? म्हणजे म्हटलं रामाचा भगवा होता, रावणाचा कुठला होता? क्षत्रियाचा भगवा, ब्राह्मणाचा तर भगवाच होता ना म्हटलं. मग भगवा भगवा आपापसात लढले, कौरव पांडव दोघं भगवे झेंडेवाले आपापसात लढले, लाखो लोकांचे जीव गेले. त्यामुळे लाखो लोकांचे जीव घेणारा झेंडा माझ्या बिल्डिंग मध्ये नको, इथं तिरंगा बरा आहे, इथं ते आणू नका तुम्ही आणा. त्यामुळे मग ते रामाचं जे काही सांगण्याचा प्रयत्न करतायत तेही डिमॉलिश होतं. आता नंतर ते सगळं झालं, आपण बघितलं, ते प्राण प्रतिष्ठा झाली. म्हणजे मला ते काही सेकंदच मी फक्त ते बघितलं, अनिल अंबानीचं थोबाड दिसलं आणि नंतर मी टीव्ही बंद करून टाकला. की सर्वसामान्य लोकांचे हजारो कोटी बुडवणारा माणूस त्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला तिथं हजर राहतो. त्या रामाला वाटेल तरी का की त्या मूर्तीमध्ये आपला प्राण घेऊन आपण जावं? पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्यांना त्या ठिकाणी बोलवलं, देशाच्या राष्ट्रपतींना नाही बोलवलं, कारण ती महिला आदिवासी आहे आणि विधवा आहे म्हणून. ही तुमची संकल्पना आहे महिलांकडे बघण्याची, आणि म्हणून तिथं आतमध्ये नाही. बरं, मी त्याला असं म्हटलं की बाबा, हिंदू धर्मामध्ये मुळामध्ये म्हटलं पंतप्रधानांनी अशा कार्यक्रमाला जाणं योग्य नाही, संविधान अशी परवानगी देत नाही. स्टेट अँड रिलीजन आर सेपरेट एंटिटीज. तर मला म्हणे ते हिंदू म्हणून गेले होते. म्हटलं पण हिंदू म्हणून प्रत्येक शुभ कार्य हे जोडप्याने केलं जातं. सत्यनारायण पूजन असेल, काहीही असेल, प्रत्येक शुभ कार्य हे जोडप्याने केलं जातं. त्याच्यामुळे म्हटलं आतमध्ये बसलेलं भागवत आणि मोदी हे जोडपं होतं हे मला सांग, किंवा जे झालं ते अशुभ कार्य होतं हे तरी मला सांग. ते शुभ कार्य नव्हतं एवढं तरी म्हटलं मला सांगतो. मग ते ज्या वेळेला लक्षात येतं की आता आपलं म्हणजे काहीच ठिसूळ आहे, नॅरेटिव्ह आपलं चालूच शकत नाहीये, त्यावेळेस मध्ये चिडचिड करणार, मग पर्सनल लेवलला काहीतरी शिवीगाळ वगैरे करायचा प्रयत्न करणार. तुम्ही या, आम्ही भेटतो. म्हटलं या कशाला, आपण आता आहोत ना ऑलरेडी समोरासमोर. म्हटलं काय भेटण्याचं काय करायचं? म्हटलं समोरच आहे, काय भेटायचं ते भेटून घे म्हटलं तू. माझ्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, त्या टिळक रोडवरती IMA चा हॉल आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, तिथं लोकायतनी ठेवलेला. आणि तिथं त्या कार्यक्रमाला आधी मला एकाने येऊन सांगितलं की संघाचे 10-12 जण आले, काही गुंड पण आले. म्हणलं हो का? पण मग वरती गेल्याबरोबर मी म्हटलं की मला गुड न्यूज पहिले आल्या मिळाली की इथं संघाची काही लोक आली आहेत, 10-12 गुंडांना घेऊन आलेली आहेत. त्यामुळे पहिले सांगतो, तुम्ही आलात तर आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल. दुसरं गोष्ट, इथं जर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यापैकी किमान एकाला मी मरेपर्यंत मारेन. गांधींवर प्रेम आहे, आदर्श भगतसिंगाचा. त्यामुळे म्हटलं हे नाटक इथं चालणार नाही. आणि मग काय नाही, आमचा सगळा कार्यक्रम 1.5 तास एकदम मस्त शांततेमध्ये झाला, काहीच कुठेच प्रॉब्लेम झाला नाही. त्यामुळे ते लो IQ आहेत, ते फक्त बुलडोज करायचा प्रयत्न करतात. त्यांना ज्या वेळेला काउंटर नॅरेटिव्ह येतं, आणि आतापर्यंत झालं काय की आपण दुर्लक्ष करत गेलो की जाऊ द्या, काय शाखा भरवतात, आपापसात काठी खेळतात, दुर्लक्ष केलं. पण तो दुर्लक्ष केल्याची सगळी वर्ष, सगळी दशकं त्यांना त्यांचं विष पसरवण्यासाठी उपयोगी पडली. आणि आज आपण अशा उंबरठ्यावरती येऊन आलेलो आहे जिथं एक सामान्य माणूस दुसऱ्या सामान्य माणसाकडे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, श्रीमंत, गरीब, टॅक्स पेयर, नॉन टॅक्स पेयर अशा सगळ्या कॅटेगरीमध्ये पाहायला लागलाय. इतके डिफरन्सेस माणसात निर्माण करून ठेवलेले. बरं, हे सगळं करून साध्य काय होणार आहे? मग आता खूप काय बडबड करतात, विकसित भारत आणि हे. मी त्याही दिवशी कालच ऍक्च्युअली तो कार्यक्रम होता पुण्यामध्ये पत्रकार संघाचा. मी त्यांना म्हटलं की बातम्या डोळ्याला दिसत नाहीत. इथं महाराष्ट्रातले म्हटलं पत्रकार आलेले, आम्ही बातमी दिसत कशी नाही म्हटलं. या देशामधला एक अत्यंत उन्मत्त उद्योगपती 8 दिवसापूर्वी त्याच्या संपत्तीचं अत्यंत अश्लील प्रदर्शन करत होता. ज्यावेळेला या देशातली 80 कोटी लोक यांना फुकट अन्न खावं लागतंय असं सांगितलं तरी जातं. तर म्हटलं माझ्या मनात आलं की मला तुम्ही सांगताय ना अंबानीच्या लग्नाचं, त्या प्री वेडिंगचं वर्णन करायला, मग मी जव्हार मोखाड्याला जाईल आणि उंदीर भाजून खात असलेल्या आदिवासीच्या झोपड्यातून अंबानीच्या लग्नाचं रिपोर्टिंग करेन.
आणि दिसत नसला तरी दृश्य असं असेल की बघणाऱ्याला त्या भाजलेल्या उंदराचा वास येईल, इतकी ती भयानक दृश्य आणि हे वास्तव आहे. आणि हे आम्ही दाखवायला तयार नाही. इतकं मी त्या ग्रामीण रिपोर्टिंग करणारी मुलं ग्रामीण भागातली पण तिथे आलेली होती. मी ते माझ्या बरोबर कागदही होते. मी म्हटलं सोयाबीनचा उत्पादन खर्चची शिफारस महाराष्ट्र शासनाने हमी भावासाठी केंद्र शासनाला केली. म्हणे हो. म्हटलं वाचले किती आधी? म्हणे नाही. म्हटलं मग सोयाबीनचा 1 हेक्टरचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र शासनाने असा पकडलाय 4 रुपये 70 पैसे. आता हे वाचल्यावर किंवा मार्केटिंगचा खर्च विक्री खर्च 20 रुपये. म्हटलं बारदाण्याची गोणी मिळते का 20 रुपयात? तर ते असे सुन्न झाल्यासारखे. म्हटलं मुंबईमध्ये सुलभ शौचालयामध्ये एकदा संडासला जाण्यासाठी 5 रुपये घेतले जातात आणि याने 2.5 एकर जमीन 4 महिने भिजवायची 4 रुपये 70 पैशात. आणि मग तो मरणार नाही तर काय करेल? इंडोसल्फाईनच पिल तो. आणि एवढ्या उघड उघड डोळ्याला बातम्या दिसत आहेत, पण बघायचंच नाहीये पलीकडे जाऊन. बातमीदारी बंद झालेली आहे, बातमी शोधणं बंद झालेलं आहे. फक्त इव्हेंट्सचं रिपोर्टिंग होत आहे, फक्त इव्हेंट्स. आणि त्याच्यामध्ये इतकं गुरफटवून ठेवलं जात आहे प्रत्येकाला की कोणालाच वाटत नाही आपण सामान्य माणसाचा आवाज पोहोचवण्याची जबाबदारी आहे माध्यमाची. जी बातमी छापून येऊ नये असं अनेकांना वाटतं, तीच खरी बातमी असते आणि ती शोधणं हे पत्रकाराचं काम आहे. आम्ही हे करायलाच तयार नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. पाकिस्तान मधल्या हब्स पॉवर कंपनी नावाच्या कंपनीकडून नरेंद्र मोदींचं सरकार 18 एप्रिल 2019 ला पक्ष सरकार नाही नरेंद्र मोदींचा पक्ष हा 18 एप्रिल 2019 ला 14 फेब्रुवारी ला हे झालं. आपला पुलवामावरचा तो काही हल्ला झाला होता, तो ज्या 40-42 जवान मेले 14 फेब्रुवारीला झालं. 27 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींनी पुलवामावरती 27 मार्चला 27 फेब्रुवारीला तो हल्ला केला. एअर स्ट्राईक आपल्याला माहिती आहे ना, एअर स्ट्राईक ज्याच्यामध्ये 30,000 फुटावरून खालती 300 लोक मेले ढगांच्या आडून आडून जाताना रडारला चुकवून, आणि खाली 300 मेले हे मोजले. आणि मग त्याच सरकारला ज्या वेळेला विचारलं की दिल्लीमध्ये गेल्या वर्षी किसान आंदोलनामध्ये किती शेतकरी मेले, तर म्हणे आमच्याकडे डेटा नाही. म्हणजे रात्री 3:30 वाजता 30,000 फुटावरून खाली 300 मेले हे यांना मोजता आलं, आणि दिल्लीच्या बॉर्डरवरती 700 शेतकरी मेले हे यांच्याकडे डेटा नाही, हे यांनी मोजले पण नाही. हे जे भावनगरला झालं की एक उन्मत्त उद्योगपती दाखवून देत होता की मी या देशाच्या सरकारला पायापाशी लोटांगण घ्यायला लावू शकतो. इंडियन एअरफोर्सचा कंप्लीट सिक्युरिटी झोन भारत पाकिस्तान बॉर्डरवरचा हा मुकेश अंबानीकडे येणाऱ्या पाहुण्यांची विमानं लावण्यासाठी वापरला जात होता. एअरफोर्सला व्हेकेट करावं, खाली करावा लागला एअरपोर्ट. या थराला या उद्योगपतींनी देशाला चुकवलं आणि हे सगळे बघत होते. आणि म्हणजे प्रेस्टिट्यूट म्हणतो पत्रकारांना नरेंद्र मोदी आणि तो हा व्ही.के. सिंग. मग प्रेस्टिट्यूट कोण होतं हे राहुल कंवलनी त्या दिवशी दाखवलं. तो माग लागला होता त्या दुसऱ्या हत्तीच्या की पहिल्या हत्तीचं जेवण मला खाऊ घाल म्हणून. त्या पहिल्या हत्तीसाठी जे जेवण बनवलं जाते ते मला खाऊ घाल असं तो त्या दुसऱ्या हत्तीच्या मागे लागला होता. एका हत्तीचं आडनावच अंबानी आहे की मला प्लीज खाऊ द्या ना, मला प्लीज खाऊ देणार. अरे काय इतके लाचार. मोदींनी बुटावरती जर का विष ओतलं ना तर दुसऱ्या दिवशी 100 मेलेले पत्रकार सापडतील. या अवस्थेला आपण आलेलो आहोत. रात्रभर बुटा चाटणार. कशा पद्धतीने प्रश्न विचारायचेच नाहीत. हा म्हणजे संसदेचं अधिवेशन प्रश्नोत्तराचा तास रद्द करून घेतो. केवढा बेछूट उन्मत्तपणा आहे की संसदेला सुद्धा माझं काही उत्तरदायित्व नाही, प्रश्न नाही विचारायचे मला. आणि या वातावरणात आलोय. एका कार्यक्रमात आता ते नवीन ब्रॉडकास्ट बिल आणतायत, नवीन न्याय संहिता आता जुलै महिन्यापासून लागू करणार. आणि मग
नॉर्मल याच्यामध्ये 15 दिवसामध्ये पोलीस कस्टडी मिळते, 15 दिवसानंतर जामीन मिळतो. आता 90 दिवस 180 दिवस पोलीस कस्टडी आणि मेडिकल करणं जरुरी नाही. म्हणजे लॉकअप मध्ये घेतल्यावर किती टॉर्चर केलं जाईल याची काहीच कल्पना नाही. आणि हे का? भय पसरवण्यासाठी, फक्त लोकांमध्ये भीती पसरवायची, हाच याचा उद्योग आणि म्हणून हा न्याय संहिता. ब्रॉडकास्ट बिल, मला ते पृथ्वीराज बाबाच म्हणत होते मागच्या त्या फेब्रुवारीतल्या कार्यक्रमात, तुझ्या ब्रॉडकास्ट चॅनलवर, तुझ्या युट्यूब चॅनलवर बंदी आणतील. म्हटलं मग काय होईल? म्हटलं मी झाडावर चढून ओरडून बोलेन. म्हटलं झाडावरती तिथं लागणार आहे का ब्रॉडकास्ट बिल? गच्चीवरून ओरडून बोलेन, झाडावर चढून बोलेन, मी बोलेन, काय वाटेल ते हो. ही कुठली पद्धत आहे की तुम्ही बंद करणार सर्व लोकांना माहिती मिळण्याचे मार्ग, प्रश्न विचारणाऱ्या संस्था, व्यक्ती बंद करून टाकायच्या आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्डचं आपण बघितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्विस बँकेचा डेटा देणार होता, स्टेट बँकेचा डेटा द्यायला तयार नाही. स्टेट बँक सांगते आम्हाला 30 जून पर्यंत हवं मुदत, आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं नाही उद्या द्या, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी दिला जातो. लिटरली क्रिमिनल प्रोसिडिंग्स केले पाहिजेत याच्या विरोधात. अर्थात सुप्रीम कोर्टावरती माझा फार विश्वास आहे, अशातला भाग नाही. ते कॉन्ट्राडिक्शन्स मॅनेज करत राहतात. LGBTQ मध्ये एकदम काहीतरी क्रांतिकारी निर्णय येतील आणि दुसऱ्या दिवशी राफेलचं सगळं किंमत लोकांना जाणण्याची काही जरूर नाही म्हणतील. त्यामुळे अजिबात नाही, लेट देम वॉक द टॉक, बोले तैसा चाले. ते जसं बोलतात भाषणांमध्ये तसं त्यांना चालू द्या, मग बघू ते काय करतात ते. पण ते होईल का? आणि शेवटी त्या न्याय संस्थेवरती या देशातल्या सिव्हिक सोसायटीचा सुद्धा काही दबाव असणार आहे की नाही, की तुम्ही करा, तुम्ही योग्य निर्णय घ्या, देश पाठीशी उभा राहील. दुर्दैवाने ते होत नाही. माझा सुद्धा व्यक्तिगत अनुभव सांगतो. निर्भयाच्या वेळेला लोह्याच्या कुटुंबियांना मी पदोपदी सांगत होतो की तुम्ही फक्त बोला आणि बघा अख्खा देश उभा राहतो की नाही. निर्भयासाठी अख्खा देश उभा राहिला, पण मी चुकत होतो. कारण निर्भयाच्या बाबतीमध्ये रात्री 12:30 वाजता बसमध्ये ते घाणेरडं कृत्य करणारा आरोपी हा कोणतरी फालतू गुन्हेगार होता, आणि लोह्यांच्या बाबतीमधला गुन्हेगार खूप पॉवरफुल आहे हे त्या सिव्हिक सोसायटीला समजत होतं. त्यामुळे 600 शहरांमध्ये मेणबत्त्या लागल्या निर्भयाच्या वेळेला. लोह्यांच्या वेळेला एकाही शहरात एकही मेणबत्ती लागली नाही. या सिव्हिल सोसायटीने सुद्धा अत्यंत सोयीची भूमिका घेतली त्याही काळामध्ये. पाठीशी उभं नाही, साहजिक आहे ते घाबरणार. विचार करत आहे कुटुंब ज्यांनी ऑलरेडी त्यांचा ब्रेड विनर गमावलाय, त्यांच्या पाठीमागे या देशातला एक राजकीय पक्ष उभा राहत नाही, एक संघटना उभी राहत नाही, एक सामाजिक संघटना उभी राहत नाही, एक माणूस उभा राहत नाही. सहानुभूती व्यक्त करायला तिथं, किमान सहानुभूती व्यक्त करायला कोण गेलं त्यांच्याकडे? कोणी नाही गेलं. कुठून धाडस एकत्र आणतील? यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि ज्या वेळेला लक्षात येईल ना एक लोह्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं असतं तर अशा 100 घटना बाहेर आल्या असत्या, 100. पण हे नाही होत, आणि या पण आपल्याला काही दुरुस्त्या कराव्या लागतील. या प्रत्येक गोष्टी म्हणजे राजकारण कुठल्या थराला नेऊन ठेवलंय. अनेक राजकीय आपल्याला माहिती आहे, अनेक राज्यांमधली सरकारं पाडली, विकत घेऊन टाकले आमदार खासदार. आपल्याकडे महाराष्ट्रात तर काय, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपचे अग्निवीर आहेत. 3 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट, पेन्शन पण नाही, ग्रॅच्युइटी नाही, फॅसिलिटी नाही, कॅन्टीन नाही, काय नाही, काही मिळणार नाही. हे या थरावरती आणलेलं आहे. देवेंद्र फडणवीस इतक्या नीच स्तरावरती अख्ख्या देशाचं राजकारण नेऊन राज्याचं राजकारण नेऊन ठेवलंय. लोक, मला माहिती आहे, सोशल मीडियावरती आता व्यक्त होतात, चिडतात, बोलतात, त्यांचा संताप व्यक्त करतात. तो त्या मतदानाच्या दिवशी व्यक्त झाला पाहिजे. त्या दिवशी कृपा करून बाहेर पडायचंय. त्या दिवशी कृपा करून एवढं लक्षात ठेवायचंय की माझ्या मनामध्ये जे काही साचलं, आणि त्यांना हे चांगलं माहिती आहे की या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला त्यांनी दुःख दिलेलं आहे, त्यांनी त्रास दिलेला आहे.
प्रत्येक कुटुंबाला, मग ते डिमॉनिटायझेशनच्या मार्फत असेल, ते जीएसटीच्या मार्फत असेल, बिंडोक कायदा आहे ज्या पद्धतीने जीएसटीचं झालेलं आहे. हिरव्या मिरचीला 0% जीएसटी, लाल मिरचीला 18% जीएसटी. तर बावळ हिरवीचीच लाल होते, ती वेगळी बनवतात का? वेगळी प्रक्रिया काही त्याच्यामध्ये का? प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे का? लिपस्टिकला 5%, सॅनिटरी पॅडला 28%. प्रायोरिटी कशाला आहे तुमची? काही प्रायोरिटी नाही, काही बेसिक सामान्य नाही, ज्ञान नाही त्याच्या मागचं. पण प्रत्येक गोष्टीतून ते एक्स्टॉर्शन, एवढंच गोष्ट डोक्यात आहे ना, तेवढंच कळलेलं आहे इतक्या वर्षाच्या त्यांच्या जो काही राज्यकारभार गुजरातमध्ये केला त्या पलीकडे विचार कधी गेलेलाच नाहीये. राष्ट्रवाद, सैनिकांचा वापर कमॉडिटी सारखा. आता ते हिरो मोटरसायकलची जाहिरात मी त्या दिवशी बघितली की रिअल हिरो बिहाइंड द हिरो, आणि मग ती हिरो मोटरसायकल तो सैनिकाचा वेश घातलेला एक जण, ते बजाजची मोटरसायकल आली होती विक्रांत के लोहे से बना हुआ. आता सैनिकांच्या नावावरती तुम्ही काय मीठ सायकल मोटरसायकल सिमेंट विकणार? सिमेंट देश की मिट्टी से बना सिमेंट, बाकीचे सिमेंट पाकिस्तानच्या मातीने बनतं काही. पण या कमॉडिटिफिकेशन पर्यंत त्यांनी आणून ठेवला हा अख्खा राष्ट्रवादाची संकल्पना, आणि आपण ते सहजगत्या ते सहन करत गेलो. वैज्ञानिक दृष्टिकोन, माझ्या देशाच्या संविधानामध्ये सांगितलेला एक मूलभूत कर्तव्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जपायचा, आणि हे जपण्याची प्राथमिक जबाबदारी ज्याच्यावरती आहे तो पंतप्रधान. 2014 नंतर सायन्स काँग्रेस झाली बंगलोरमध्ये, वैज्ञानिकांची राष्ट्रीय परिषद. त्या परिषदेमध्ये भाषण करतो की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे, आणि त्या वैज्ञानिकांपैकी एक जण उठून म्हणत नाही की बिंडोका कमीत कमी ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हण, तो वेगळा ऑर्गन लावलाय, प्लास्टिक सर्जरी काय म्हणतो. पण ते नाही म्हण. वरूनच असं सुरू झाल्यावर खाली चढावडच लागली की याच्यापेक्षा वेडेपणा तर मी करू शकतो. आणि मग काय, सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय, नंतर गोमूत्रामधून सोनं असतं, गायीच्या शेणातून युरेनियमचं रेडिएशन पास होत नाही, काही सुरू झालं. जसा राजा तशी प्रजा ना. ते हेच सिद्ध करणार की तुम्हाला आकर्षित करू असा विंडोकपणा मी करेन, असं त्यांनी सुरू केलं तिथं. काय म्हणजे 2014 पर्यंत या देशावरचं कर्ज होतं 54 लाख कोटी, आज आहे 206 लाख कोटी. 152 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढलं गेल्या 9 वर्षामध्ये. 152 लाख कोटी, आधीच्या कर्जाच्या तिप्पट. 28 लाख कोटी रुपये आपल्याकडून पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स म्हणून गोळा केले. 28 लाख कोटी किती झाले? 180 लाख कोटी. 6 लाख कोटी रुपये आरबीआय कडून घेतले त्यांनी. 186 लाख कोटी. मला 15 लाख रुपये नको माझ्या अकाउंटला, 186 लाख कोटी रुपयाचा हिशोब तरी दे बाबा. तू चौकीदार आणि मी मालक आहे ना या देशाचा, मग हिशोब दे ना मालकाला. 186 लाख कोटी रुपये कुठे खर्च केले? आरोग्यावरची तरतूद कमी केली, शिक्षणावरची तरतूद कमी केली, रोजगार हमी योजनेवरची तरतूद कमी केली, सगळ्या ठिकाणच्या तरतुदी कमी केल्या. आर्मीमध्ये लष्कर भरती 4 वर्षापासून बंद केली, त्यामुळे तो पगार तुझा वाचतोय सगळा. पैसे तर वाचतायत, देशाचे ऍसेट्स विकले, सगळीकडचे ऍसेट्स विकले. या 200 लाख कोटी रुपयाचं केलं काय? आपण हिशोब कधी मागणार आहोत? हे टवाळखोर फिरतील ना ज्यावेळेला निवडणुकीत मतं मागायला, त्यावेळेला प्रत्येक दारात विचारलं पाहिजे केलं काय सांग. आत्ता परवा काय पोस्टर्स काढले, काय मुघलांची जिरवण, औरंग्याची जिरवणारा असा हवा का, औरंग्याची काय तारीफ करणारा तुम्हाला हवा, असे पोस्टर भाजपतर्फे. आता 10 वर्षावरती लढा ना निवडणुका, कुठे चालले 450-500 वर्षापूर्वीच्या गोष्टीवरती. आणि मग 5000 वर्षापासून तुम्ही काय करता हे हिशोब करा सगळा. मोगलांच्या त्या 400-450 वर्षासाठी तुम्ही आज जर का इथल्या 24-20 कोटी मुसलमानांना त्रास देणार असलात, तर तुम्ही 5000 वर्ष जे अत्याचार केले
त्याचा हिशोब काय, त्याचं त्रैराशिक मांडायचं कसं, आणि हा जाब, हा हिशोब आपण विचारणार की नाही. आणि का मुसलमानांना दोष द्यायचा. 29 सप्टेंबर 1857 ला इंग्रजांनी ज्या दिवशी दिल्ली जिंकली, त्या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरनी दिल्लीमध्ये 29,000 मुसलमानांना फाशी दिलं. त्याचं पत्र नॅशनल आर्काइव्ह मध्ये आहे दिल्लीच्या. त्यात त्यांनी लिहिलंय की दिल्लीतल्या प्रत्येक झाडाला एक प्रेत लटकलंय. नवी दिल्ली पासून कानपूर पर्यंत वाटेमध्ये जेवढे मशिदी आणि मुल्ला मौलवी होते सर्वांना फाशी दिलं. दिल्ली सोडून गेलेली लोक होती, ज्यांना परत यायचं होतं, तर परत येणाऱ्यांमध्ये ज्यावेळेला पुन्हा परत यायला लागली त्यावेळेला अट टाकली की मुस्लिम असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीच्या 35% त्यांना टॅक्स द्यायला लागेल, हिंदूंना द्यावा लागणार नाही. का, त्यांचं काय, त्यांची शहादत नाही आहे इथं. जालियनवाला बाग मधलं हत्याकांड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जनरल डायरनी केलेलं. त्याच्यामध्ये जे मेले त्यात 161 मुस्लिम होते. काश्मीरी मुस्लिम सुद्धा जालियनवाला बाग मध्ये होता जो मारला गेला. आज त्या जालियनवाला बागचं काय केलंय तुम्ही. मी 3 वेळेला गेलेलो आहे. त्या भिंतीमध्ये अशा 4-4 इंच आतमध्ये घुसलेल्या बुलेटच्या खुणा होत्या, विटांमध्ये घुसलेल्या कंपाऊंड वॉलच्या. ती जी संपूर्ण अरुंद गल्ली होती आतमध्ये जाणारी, तिथं खुणा होत्या. ज्या विहिरीमध्ये बायका मुलांनी उड्या मारून आपला जीव दिला, ती विहीर बुजवली आहे. तिथं संगीत कारंजा लावलाय. त्या सगळ्या भिंतींवरती प्लास्टर केलंय. आणि अरुंद गल्लीमध्ये दोन्ही बाजू असलेल्या भिंतीवरती हसणारी बागडणारी लहान लहान मुलांची म्युरल्स बनवलेली आहेत. या देशातल्या संघर्षाचं जे एक अत्युच्च टोक होतं जालियनवाला बागचं, त्याचं अम्युजमेंट पार्क करून टाकलंय या नरेंद्र मोदीच्या सरकारने. या स्वातंत्र्य आंदोलनातल्या लोकांच्या शहादत बलिदानाच्या प्रत्येक ओळखीला संपवून टाकायला निघाले ते. कारण त्यात हे नव्हते, त्यात यांचा काहीच सहभाग नव्हता. त्यामुळे सगळं यांना बदलायचं आहे. साबरमती आश्रम बदलायचा आहे. तिथं सगळं पूर्ण नवीन प्लान तयार केला, तिथं काय काय करायचंय ते. हे आपण होऊ देणार आहोत का. जर्मनीमध्ये ज्या दुसरं महायुद्ध झाल्यानंतरच्या ती सगळी वॉर मेमोरियल्स त्यांनी ठेवलेली आहेत. 3-3 हजार ज्यूजचे सांगाडे ठेवलेले आहेत. आणि डोळ्यात पाणी आणून सांगतात की आमच्या पूर्वजांनी या चुका केल्या ज्याची आम्हाला शरम वाटते. आज आपण बोललो नाही तर उद्याच्या आपल्या पिढ्या अशाच मॉन्युमेंट दाखवतील आणि म्हणतील की आम्हाला शरम वाटते, आमचे पूर्वज तेव्हा लढले नाही. ही वेळ आपण आणणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या भयानक स्थितीकडे घेऊन चाललेलं आहे. शबरीच्या गोष्टी सांगतात. आमच्याकडे आले होते नाशिकला, ते प्राणप्रतिष्ठेच्या आधी काळाराम मंदिरामध्ये आलो होतो. मी फेसबुकवर टाकलं की एक्झॅक्टली आजच्या दिवशी 5000 वर्षापूर्वी नाशिकला रावण आला होता. तर लगेच कोणी सांगितलं तुला हीच तारीख होती. म्हटलं 1-2 दिवस चुकले असते. तो लंकेहून आला, हे दिल्लीहून आला. थोडाफार वेळेत फरक पडला असेल. 3 तास नाशिकमध्ये होते. 3 तास नाशिकमध्ये असताना 4 वेळा कपडे बदलले. आणि नाशिक पोलिसांनी त्यांच्या सगळ्या नाशिक मधल्या रूटचा जो मार्ग, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, प्रेस रिलीज दिली होती. त्या प्रेस रिलीज मध्ये असं दिलं होतं, एम्परर्स वे टू टेम्पल, एम्परर्स वे टू हेलिपॅड, एम्परर्स रूट टू सो अँड सो प्लेस. एम्परर ते तर आपल्याला प्रजा बनवायला निघालेच आहे. कारण प्रजेला अधिकार नसतो, एम्पररलाच असतो. पण आपलं संविधान आपल्याला नागरिक म्हणतं. आणि नागरिक म्हणून आपल्याला अधिकार आहे, हक्क आहेत आणि आपली कर्तव्य आहेत. आपले हक्क आणि अधिकार निघून जातील जर आपण स्वतःला प्रजा बनवून घेतलं. आणि ते स्वतःला प्रजा जर बनवून घ्यायचं नसेल, नागरिक म्हणूनच जर राहायचं असेल, तर आपली कर्तव्य आपल्याला करावी लागतील संविधानाने दिलेली. ते असंच वाचणार आहे का भाषण देऊन. आपल्याला संविधानाला वाचवायचं आहे, आपल्याला लोकशाहीला वाचवायचं आहे असं बोलून थोडी वाचलं जाणार आहे. मला माझं लहानपण, बालपण, पालनपोषण अख्खं धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष वातावरणात मिळालं.
याचं कारण त्याची किंमत माझ्या आई वडिलांनी चुकवलेली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. मला जर का माझ्या मुलीला तसं वातावरण मिळावं असं वाटत असेल तर त्याची किंमत मीच चुकवायला पाहिजे. त्या 33 कोटी ड्युट्यांपैकी एकही खाली येणार नाहीये द्यायला, की हे घे थाळीमध्ये सजवून देतो लोकशाही, ही धर्मनिरपेक्षता, हे निर्भय वातावरण, असं नाही होणार. ते आपल्यालाच करावं लागेल. आणि आपल्याला जर करायला लागेल तर त्याची किंमतही आपल्याला चुकवायला लागेल. काय वाटेल ते होईल, काय वाटेल ते होईल. आपण त्यासाठी तयार आहोत का? प्रत्येक बाप, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठीच काही ना काहीतरी करते ना, काहीतरी ठेवून जाते. कोणी घर ठेवतं, कोणी फ्लॅट ठेवतं, कोणी गाडी ठेवतं, जे काय असेल ठेवतं. मला माझ्या मुलीला लोकशाही, धर्मनिरपेक्ष, निर्भय वातावरणात माझ्या मुलीला सोडायचं आहे. आणि त्यासाठी जे लागेल ते मी करेन. माझ्या परीनं मला शक्य तेवढं, मला अशक्य तेही करायचा प्रयत्न करेन. पण हे करायला आपण तयार राहणार आहोत का? हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मला पुण्यामध्ये शिबिर होतं काँग्रेसचं, तिथं मला बोलवलेलं होतं आणि खूप बोलणं बिलणं झालं आधीच्या वक्त्यांचं. काय नाहीये काँग्रेसकडे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. मी म्हटलं, मी सांगू का काय नाहीये? इच्छा. इच्छा दिसायला पाहिजे म्हटलं लढण्याची. आणि इच्छा असायला हवी, ती मतदारांना दिसायला हवी. मग मतदार समोर येतील आणि पाठीशी येतील. ती दाखवणार कधी आहात? म्हटलं, मला एकाने असं विचारलं, लोह्यांची केस तुम्ही हरले ना? म्हटलं, मी त्यांना सांगितलं, निरंजन मरत नाही तोपर्यंत हरत नाही. तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे. काय होईल ते होईल. नाही असं कोण लागून गेले भाई? आज खूप जणांचा हा प्रश्न आहे की मीडिया विरोधामध्ये, कोर्ट विरोधात आहे, पोलीस विरोधात आहे, शासन विरोधामध्ये आहे. कसं करणार? तर म्हटलं, मीडिया विरोधात होती, कोर्ट विरोधात होतं, शासन विरोधात होतं, प्रशासन विरोधात होतं, आर्मी विरोधामध्ये होती. माझाच बापले, आपले वाडवडील लढले ना आणि मिळालं ना स्वातंत्र्य. मग त्यांच्यापेक्षा साक्षर आपण आहोत ना रे. ते 9% साक्षर होते तरी लढले. इथं 82% साक्षर लढायला तयार नाहीत. उपयोग काय मग त्या साक्षरतेचा? आजची वेळ ही आहे की बोलावं लागेल, लढावं लागेल आणि पूर्ण निकराने लढायला लागेल. हे ठरवून चालायला लागेल की 4 जूनला या देशाचा होणारा पंतप्रधान हा आत्ता असलेला नसणारच, किंवा या विचारसरणीचा, या पक्षाचा नसेल. आखरी भूल कमल का फूल. बिलकुल हे मनात धरून चालायचं यापुढे, की फक्त त्यासाठी यापुढे जे काय असेल ते सगळे आपापसात आहेत. असतील मतभेद असतील, जे काय असतील, काही छोटे मोठे विषय असतील, सगळे शटर डाऊन. आजपासून बंद. दुसरं काहीच नाही. आज एकमेव यांना तडीपारच करायचं. बिलकुल. आणि तडीपार केल्यानंतर 2024 नंतर कोविडच्या काळात जे सोशल डिस्टन्सिंग करत होतो ना, ते सोशल डिस्टन्सिंग पण करायचं. समाज म्हणून यांना दूर ठेवायचं. बिलकुल आपल्या आसपास येऊ द्यायचं नाही. कुठल्या थराला सगळ्या गोष्टी नेल्यात आपल्याकडे. मी मगाशी म्हणतो, शबरीचं नाव घेतात. त्या नाशिकला आले त्यावेळेस शबरी, आणि एकीकडे तुमची माणसं आदिवासींच्या तोंडावर मुततात आणि त्याचा तुम्ही जाब विचारत नाही. आता पोस्टर काढलेत लोकसभा निवडणुकांसाठी, हिजाब घातलेल्या मुली आणि काय तो परिवार, अरे चोरांचा परिवार. त्याच हिजाबला विरोध करत होतात ना तुम्ही कर्नाटकात. आणि आता आमच्या नाशिकला कुंभमेळ्यामध्ये, जो कुंभमेळा अकबराने सुरू केला, त्या कुंभमेळ्याला, ती पण मी बातमी केलेली आहे, मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह सुरू आहे. त्या कुंभमेळ्याला 1200 साधू नागडे रस्त्यावरून चालतात. दाराच्या मध्ये आलेले किंवा खिडक्यांमधून, गॅलऱ्यांमधून बघणारे लोक आत निघून जातात. त्यांना नागडं फिरायची परवानगी आहे. या मुलींना त्यांचे डोकं झाकायची परवानगी नाही. कुठला देश आहे हा? अश्लीलता कशाला म्हणतात? ते रस्त्यावरून जे फिरत जातात अत्यंत ओंगळवाणे अश्लील. शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा सापडला. मी त्यांना म्हटलं, या एकदा नाशिकला, कसा टनानी येतो गांजा ते दाखवतो म्हटलं.
कोण आणतं ते दाखवतं, कुठे ठेवतात दाखवतं, करणार काय हे आधी सांगा. मग तो हनुमान गडीचा महंत असतो ज्ञानदास महाराज, ट्रक ट्रक भरून येतो गांजा सर, आणि असे तंबू टाकून चिलम्या ओढत बसलेले असतात सगळे गंजडी. हे असणार आहे माझ्या धर्माचं स्वरूप, आदिवासींच्या तोंडावर मुतणार कुठल्या थराला आहे. आणि सगळ्या या अशा पद्धतीने गोष्टी सांगायच्या. विकसित भारत म्हणून काय, अरे 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतं हे तूच थोबाड उचकटून सांगतो ना दरवेळेला. मग कसा विकसित भारत? आंतरराष्ट्रीय भूक निर्देशांकामध्ये 126व्या क्रमांकावर गेला ना. कशा अर्थाने तू सांगतो की हा विकसित भारत? 180 देशांमध्ये 161व्या क्रमांकावरती माध्यम स्वातंत्र्यामध्ये हा देश आहे. हा म्हणतो मदर ऑफ डेमोक्रेसी. काय जगात लोक हसतात आणि छिथू करतात यांना माहित नाही. मी डोळ्यांनी बघितली ना, ऐकलेली आहे. आता सुद्धा ज्या वेळेला जून महिन्यात तिथं होता, त्या 23 जूनला हे आतमध्ये व्हाईट हाऊस मध्ये, मी व्हाईट हाऊसच्या बाहेर भाषण देत होतो याच्या विरोधात. आणि ते झालं, मी खाली उतरलो, ती आज तक ती मुलगी आली धावत धावत, मोदी जी ने हीरा दिया. म्हटलं किसको दिया? तो म्हणे बाइडेन की वाइफ को. म्हटलं खुद की वाइफ को तो हीरा भी नहीं दिया, और जो हीरा दिया वो हमारे पैसे से दिया. कशाचं कौतुक? नॅशनल टेलिव्हिजनची रिपोर्टर, तिला एक्साइटमेंट काय वाटते याच्यात? म्हणजे सगळ्याच अर्थाने तुम्ही बघा, आर्थिक गोष्टीवरच्या बाबतीत मध्ये आता म्हटलं हा कर्जाचाच आकडा एवढा आहे, फेडणार कुठून आहात आपण? 600 कोटी रुपयाचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत असं सांगतात. 640 होतं, ते 600 कोटी आहे. यातले $350 बिलियन हे रिपॅट्रिएबल डिपॉझिट्स आहेत. कोणत्याही क्षणी विड्रॉ होतील. ते ठेवणाऱ्याला डिपॉझिटरला जेव्हा वाटेल की मला काढून घ्यायचे, त्या दिवशी तो काढून घेईल. उरतील किती? $250 बिलियन. या वर्षीचा जो ट्रेड डेफिसिट आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट मधला, तो आहे $292 बिलियन. आणि तुमच्याकडे किती आहेत? $250 बिलियन. हा देश आहे आणि याला हा म्हणतो आर्थिक विकास. जगातली म्हणजे सर्वात मोठा देशातला बेरोजगारीचा दर हा आत्ता आहे. त्याच्याबद्दल विचारायचं नाही. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे नाही. समजता काय स्वतःला? या देशातल्या नागरिकांपेक्षा तुम्ही मोठे आहात. संविधानाने संसदेला नाही, आपल्याला सार्वभौम बनवलंय. हे सर्वात महत्वाचं वाक्य आहे. मी 1000 वेळेला ही गोष्ट सांगतो की मी पहिले 3 शब्द वाचतो, काटा येऊ शकतो अंगावर. वी द पीपल ऑफ इंडिया. काय दिलं मला? पहिल्या शब्दाने मला दिलं वी. तोपर्यंत आपण काय होतो? तो ब्राह्मण, तो मराठा, तो दलित, तो अमुक, तो आदिवासी, तो मुसलमान, तो ख्रिश्चन. या संविधानाच्या पहिल्या शब्दाने आपल्याला वी असं म्हटलं. आपण. या संविधानाने मला भारत दिला. कुठे होता भारत तोपर्यंत? निजाम होता, आदिलशाही होती, मोगलाई होती, पेशवाई होती, अशाच तुकड्यांमध्ये होतो ना. या संविधानाचा दुसरा शब्द मला देश देतो, भारत. आम्ही भारताचे लोक. कोण लोक? हिंदू लोक, मुस्लिम लोक, ख्रिश्चन लोक, जैन लोक? कोण लोक? कोणी नाही. लोक सर्व समान. प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगा, प्रत्येक जण सर्व समान. आणि जगातलं पहिलं संविधान की जे या देशातल्या लोकांनी लोकांनाच अर्पण केलं. कुठल्या धर्माला नाही, कुठल्या देवाला नाही, कुठल्या जातीला नाही, कोणालाच नाही. लोकांनी लोकांना अर्पण केलेलं संविधान. या जगातलं पहिलं जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल संविधान. जे जेंडरच्या आधारावर भेदभाव करणार नाही, जे रेस आधारावरती भेदभाव करणार नाही. अरे आपण पांग फेडायचे. खरंच सांगतो, आफ्रिकन अमेरिकन्सना 60च्या दशकात मिळाला
अधिकार मतदान करण्याचा. या देशात कधीच डिस्क्रिमिनेशन नाही, एकदाही नाही. महिला पहिल्या दिवसापासून मतदार आहेत या देशाच्या, सर्व महिला. कधी अधिकार होता? आणि हा टिनपाट विचारतो 70 वर्षात काय झालं? 5000 वर्षात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातला गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला त्याचं सरकार निवडता आलं, निवडण्याचा अधिकार मिळाला. 52ला या देशाची पहिली निवडणूक झाली. पाकिस्तानची पहिली निवडणूक 71ला झाली. संविधान 73ला आलं. आपण ऋण फेडलं पाहिजे आपल्या पूर्वजांचं. आणि का फेडणं भाग आहे? कारण आपली पिढी पण अशीच नीट सुरक्षित निर्भय जगावी, हा त्याच्यातला हेतू आहे. आणि म्हणून ज्यांना समजतं त्यांनी बोललं पाहिजे, ज्यांना नाही समजत त्यांना शहाणं केलं पाहिजे. आणि हे आपापल्या परीनं आपापल्या परिसरात आपापल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये हे करत राहायला पाहिजे. आणि हे खूप नेटाने करावं लागेल. ही फक्त 24 पर्यंतची लढाई नाहीये, ही 2050 पर्यंत लढावी लागेल. आणखी किमान 25 वर्ष. कारण सगळीकडे हे विष पसरलंय. त्या प्रत्येक ठिकाणून हे जर काढायचं असेल तर किमान तेवढा वेळ दिला पाहिजे. ज्यांना पसरवायला 95 वर्ष लागली आहेत ना, आपल्याला त्याचा उतारा द्यायला 25 तर लागतील. तेवढी तर तयारी मनाची ठेवूयात. माझी 82व्या वर्षापर्यंत लढायची तयारी आहे. मध्ये मेलो ना तर जन्म घेईन पुन्हा आणि पुन्हा लढेल. पण हे करणं भाग आहे. कारण या सगळ्यांचं आपण देणं लागतो. आणि विरोधाभास या देशामध्ये कायम राहिलेला आहे. राम होता तेव्हा रावण होता. ज्या गल्लीत भगूरला सावरकरांचा जन्म झाला त्याच्या डायगोनल अपोजिट घरात कॉम्रेड डांगेंचा जन्म झाला. डायगोनल अपोजिट. तर ही रियालिटी आहे. त्यामुळे हे असतानाच आपल्याला हे करायचं आहे. यांनाही शहाणं करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते करू शकू. मला मी एक शेवटी एक कविता आहे सांगतो एवढंच की हे व्हायला हवं. उफ क्या ही सपना था. राहुल गांधी किसी शव को कंधा दे रहे थे. तेज धूप है, मई जून की गर्मी, लोग पसीना पहुंच रहे हैं. शव यात्रा दिल्ली की सड़कों से निकली है, मगर विषाद की जगह खुशी का माहौल है. पीछे किलकारी मारते नाचते कूदते जश्न मनाते लोगों की कई किलोमीटर लंबी भीड़ है. कोई गाली दे रहा है, कोई हंस रहा है. उसके साथ आगे 3 लोग और कंधा दे रहे हैं. इनके चेहरे ढके हैं, मगर कपड़ों से देखकर लगता है कि उनमें से एक तो गहनों से लदी भरी हुई रानी है. एक गाने गाता हुआ शख्स है, लोग उसे मामा मामा कह रहे हैं. मगर सबसे आगे मुंह भींचा फेंटा की बोतल जैसा कोई आदमी है. सबसे आगे लोटे लिए, लोटे में आग लिए एक 93 बरस का बूढ़ा धीमे धीमे मुस्कुराते हुए चल रहा है. सड़क की दोनों ओर जेलें बनी है, उनके ताले टूटे हुए हैं. कैदी मुट्ठियां भांजते हुए बाहर आ रहे हैं, शव यात्रा में नाच रहे हैं. अजब इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फियर है, किसी आजादी के जश्न जैसा. सबसे आश्चर्यजनक, वो ऊपर लेटा हुआ जो है वो मुर्दा नहीं है, क्योंकि वो तो जिंदा है. वो चीख रहा है, उतारो मुझे, कहां ले जा रहे हो? मुझे कम मत समझो, एक एक को देख लूंगा, आऊंगा तो मैं ही. मुर्दा कूदने की कोशिश करता है, मगर लोग उसे फिर बांध कर लिटा देते हैं. ये किसी स्मशान नहीं जा रहे. कहते हैं इसे गुजरात ले जाएंगे, किसी चाय की दुकान पर फिर से बिठाना है. अजीब सा सपना है, लेकिन क्या कोई नजूमी मुझे इसका मतलब सिखा सकता है? हे व्हायला हवं आणि हे होऊ शकतं. हे या देशाने आपल्याच हे केलेलं आहे. आणि सूर्य मावळत नाही अशा सत्तेचा सूर्य या देशात मावळायला पहिल्यांदा सुरुवात झाली. आणि नंतर 10 देशात, जगातल्या इतर 10 वर्षात 46 देश स्वतंत्र झाले.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा घेऊ. आज आपल्याला पुन्हा हे करायचं आहे. कदाचित भारतातल्या ह्या दुसऱ्या स्वातंत्र्याची ही जी लढाई असेल, ही जगातला हा क्रोनी कॅपिटलिझम संपवायची सुरुवात करेल. आणि ती का नाही माझ्या देशात सुरू व्हावी, का नाही ती आपल्याकडून सुरू व्हावी. आपण मला इथं बोलावलं आणि या बोलणं जरुरी आहे मध्ये बोलण्याची संधी दिली, याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.